स्वामी माझा माझा आधार, अंधारातला तूच प्रकाश अपार. तुझ्या नावाने सुरू होतो दिवस माझा, तुझ्याच चरणी संपतो श्वास माझा. तू आहेस म्हणून भीती नाही, तुझ्या वाचून माझं काहीच नाही. हात ठेव तू माझ्या माथ्यावर, राहो कृपा तुझी सदैव जीवनभर. स्वामी माझा माझा श्वास, तुझ्या वाचून सगळंच उदास. स्वामी माझा माझा श्वास, तुझ्या वाचून सगळंच उदास. नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. आजचा दिवस खूपच पवित्र आहे, स्वामी प्रगट दिन, ज्या दिवशी स्वामींनी पृथ्वीवरती येऊन भक्तांच्या जीवनाला दिशा दिली. आज तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात, म्हणजेच स्वामींची कृपा आधीपासूनच तुमच्यावरती आहे, कारण प्रत्येकाला हा योग मिळत नाही. आज फक्त एक संकल्प करा, असा संकल्प जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. म्हणजेच स्वामी जयंती ही प्रत्येक स्वामी भक्तासाठी जणू एक दिवाळीच असते. वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपण स्वामी प्रगट दिनाची वाट बघत असतो आणि 2026मध्ये स्वामी प्रगट दिन हा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच खूपच चांगल्या मुहूर्तावरती आलेला आहे. आजचा हा संकल्प तुमचे आयुष्य बदलू शकतो. आता आपण संकल्प कसा करायचा ते बघूया. डोळे हलकेच मिटा, मन शांत करा आणि स्वामींचं स्मरण करा. स्वामींच्या त्या दिव्य रूपाची कल्पना तुम्ही मनात करा. मनात म्हणा, स्वामी आज तुमच्या प्रगतीने मी एक संकल्प करतो आहे किंवा करते आहे. पहिला संकल्प म्हणजेच स्वामी माझ्याकडून नित्यसेवा तुम्ही करून घ्या. नित्यसेवा म्हणजेच दररोज नित्यनियमाने केली गेलेली सेवा. आता ही कोणत्याही रूपात असू शकते. ती स्वामी चरित्राचे 3 अध्याय असू शकतात, किंवा 15 मिनिटे नामस्मरण असू शकतं, किंवा 108 नामजप असू शकतात. ते प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छेनुसार. आता मी काहीच नाही, माझ्यात ताकद नाही, ज्ञान नाही. तुम्ही स्वामी महाराजांना म्हणा, मी काहीच नाही, माझ्यात ताकद नाही, ज्ञान नाही, पण तुम्ही आहात ना. माझ्याकडून रोज तुमची सेवा घडावी, माझ्या हातून चांगलं काम व्हावं, माझ्या शब्दांतून लोकांना दुखावलं जाऊ नये. स्वामी माझं जीवन तुमच्या चरणी अर्पण आहे, त्यामुळे माझ्याकडून तुमची सेवा सदैव आयुष्यभर घडावी. कोणतंही दुःख सुख कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडून ही सेवा थांबली जाऊ नये, हीच स्वामीचरणी तुम्ही प्रार्थना करा. माझं चांगलं झालं, आता सर्वांचं चांगलं करा. माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष राहून देऊ नका. ज्यांनी मला दुःख दिलं त्यांनाही स्वामी महाराज तुम्ही सुख द्या. स्वामी माझं इतकं मोठं मन द्या की मी सर्वांना माफ करू शकेन, कारण जिथे द्वेष संपतो तिथेच तुमची कृपा सुरू होते. स्वामी महाराज माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार किंवा द्वेष येऊ नये, कोणाबद्दलही ईर्ष्या माझ्या मनात येऊ नये. माझे जसे तुम्ही कल्याण केले, मी जेव्हापासून स्वामी सेवेत आले तेव्हापासून माझे कल्याण झाले, आणि असेच कल्याण प्रत्येक त्या स्वामी भक्ताचं तुम्ही करा जो तुमच्या चरणी विनम्र आहे. त्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही म्हणू शकता की तुम्ही इतकं देता. स्वामी महाराजांचं तुम्हाला सांगते मी, स्वामी भक्तांनो, मैत्रिणींनो, की स्वामी महाराज इतकं देतात की आता प्रश्न पडतो की मी स्वामींजवळ नेमकी मागू तरी काय. कारण इतकं सगळं स्वामींनी आपल्याला दिलेलं असतं की काय मागावं हा देखील प्रश्न आपल्याला पडत असतो, की आपली झोळीसुद्धा कमी पडते, इतकं स्वामी महाराज आपल्याला भरभरून देत असतात. त्यामुळं स्वामींची सेवा तुम्ही कधीही थांबवू नका. जर तुमच्याकडे दुःख आलं, दारिद्र्य आलं, तरीही ही स्वामी महाराज आपल्या भक्तांची परीक्षा बघत असतात, आणि परीक्षा पण ते आपल्या आवडत्या सेवेकऱ्याचीच बघत असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगून जाऊ नका. स्वामी सेवेला निरंतर ठेवा. स्वामी महाराजांना तुम्ही सांगा की माझं कोणाबद्दलही द्वेष, कोणावरही द्वेष राहू देऊ नको. स्वामी महाराज तुम्ही मला इतकं दिलेलं आहे की माझी झोळीच कमी पडत आहे. मग मागतो थोडं, पण तुम्ही देता खूप. कधी संकटातून वाचवता, कधी माझं दुःख हलकं करता, कधी रस्ता दाखवतात. स्वामी महाराज आज मला फक्त एवढं द्या की तुमचं
दिलेलं ओळखता यावं, म्हणजेच तुम्ही मला जो आशीर्वाद दिला आहे तो मला ओळखता यावे. कृतज्ञ राहायला शिका. मला स्वामी महाराज तुमच्या चरणी घ्या. स्वामी चरणी ही प्रार्थना की तुम्ही नेहमी आमच्यासोबत राहा. स्वामी महाराज कधीही आम्हाला सोडू नका. जरी आम्ही चुकलो तरीही सोडू नका. अंधारात असताना तुम्हीच प्रकाश बना. एकटं वाटलं की तुम्हीच आधार बना. स्वामी महाराज माझ्याकडून तुमची सेवा अखंड घडावी. माझं जीवन तुमच्यासाठी उपयोगी पडावं. माझ्याकडून आयुष्यातून एकतरी स्वामी सेवक घडावा, हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना असेल. आता हळूहळू नामजप करा. म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही दिवसभर नामजप म्हणजे खाता पिता उठता बसता तुम्ही जिथे प्रवास जरी करत असाल तरी तुम्ही स्वामी नामाचा ध्यास सोडू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप ही तुमचीच ऊर्जा बनेल, तुमची शक्ती बनेल. त्यामुळे हा नामजप जितका जास्त होईल तितकीच तुम्हाला शांतता मिळेल. जप करताना कल्पना करा स्वामी महाराज तुमच्यासमोर बसलेले आहेत, तुमच्याकडे बघत आहेत, हसत आहेत, तुमच्या डोक्यावर हात ठेवत आहेत, तुमचं सगळं दुःख घेत आहेत. मनातलं सगळं त्यांना सांगा. तुमच्या समस्या, तुमची भीती, तुमच्या इच्छा सगळं सांगा. स्वामी ऐकत आहेत. आणि आता स्वामी चरित्राचे जर तुम्हाला वेळ मिळाला, शक्य झालं तर तुम्ही स्वामी चरित्राचे स्मरण करा. स्वामींनी प्रत्येकांना वाचवलेलं आहे, अडचणीतून बाहेर काढलं आहे. ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांना सर्व काही स्वामींनीच दिलं आहे. स्वामी कधीही कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही. फक्त एक गोष्ट पाहतात की तुमचा विश्वास. आज स्वतःला विचारा, माझा स्वामींवरती किती विश्वास आहे? जर पूर्ण विश्वास ठेवला तर स्वामी तुमचं आयुष्य बदलून टाकतील. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात ठरू शकतो. फक्त एक संकल्प करा आणि पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी एक नवीन सुरुवात करा, एक संकल्प करा आणि पूर्ण श्रद्धा स्वामी महाराजांवरती ठेवा. जेव्हा कधी भीती वाटेल तेव्हा आठवा की स्वामी माझ्यासोबत आहेत. आता पुन्हा नामजपाला सुरुवात करा. झालेली सेवा जितकं असेल तितकं शक्य तेवढी सेवा करा. हा जप म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा दिवसभर तरी तुम्ही करा. आजचा दिवस पूर्णपणे स्वामींना अर्पण करा. स्वामी प्रकट दिनी सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक स्वामी भक्ताचं जीवन संकटमुक्त हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.